नेताजी सुभाषचंद्र बोस, एक धगधगता इतिहास. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान नक्षत्र म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी केवळ शब्दांनीच नाही तर रक्ताने स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला. हे पुस्तक त्यांच्या बालपणापासून ते आझाद हिंद फौजेच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास चित्रांच्या माध्यमातून जिवंत करते. एक ध्येयवेड बालपण आणि शिक्षण. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली कटक येथे झाला. लहानपणापासूनच सुभाषबाबूंच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड होती. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वडिलांच्या इच्छेखातर ते इंग्लंडला गेले आणि कठीण इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण इंग्रजांची गुलामगिरी करून देशसेवा करता येणार नाही असे म्हणत त्यांनी या मानाच्या पदाचा राजीनामा दिला. यापुढे त्यांनी चित्तरंजन दास यांना आपला राजकीय गुरु मानले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तरुणांचे नेतृत्व केले. मात्र केवळ चर्चेने आणि अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. इतिहासातील कोणताही खरा बदल कधीही केवळ चर्चेने घडलेला नाही. ब्रिटिश सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते, पण वेषांतर करून ते शिताफीने भारतातून अफगाणिस्तान मार्गे जर्मनीला पोहोचले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांनी जागतिक स्तरावर भारतासाठी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आझाद हिंद फौज याची स्थापना केली. सिंगापूरमध्ये त्यांनी आझाद हिंद फौज याची धुरा सांभाळली. त्यांनी भारतीयांना आवाहन केले, तुम्ही मला फक्त रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, हा नारा त्यांनी लावला. त्यांनी देशाला सांगितले की स्वातंत्र्य हे दिले जात नाही, ते हिसकावून घ्यावे लागते. नेताजींचा शारीरिक प्रवास कदाचित थांबला असेल, पण त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. एखादी व्यक्ती एखाद्या विचारासाठी मरू शकते, परंतु तो विचार त्यांच्या मृत्यूनंतर हजारो जीवनांमध्ये पुनर्जन्म घेईल. ही पिक्टोरियल बायोग्राफी पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर वाचकांच्या मनात देशप्रेमाची ठिणगी टाकते. जय हिंद हा नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या रक्तात नेताजींची आठवण जिवंत ठेवतो.